शीलाचं घ्या. सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. शैलपुत्रीचा निर्धार, ब्रह्मचारिणीचा संयम, चंद्रघंटेचा पराक्रम, कृष्मांडाची सृजनशक्ती, स्कंद मातेचं बळ, कात्यायनीचा न्याय, कालरात्रीची ज्वाला.
महागौरीची करुणा आणि सिद्धिदात्रेचं तेज। आज माझ्या देवीची 9च्या 9 रूप जागी झाली आहेत। घेतलं तुमचं चॅलेंज। इंद्रायणी आदिशक्तिग्रस्त रूपेण संस्थितः नमस्तस्यै नमः अग्निपरीक्षा द्यायला तयार। सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः। पंढरीचा बुक्का लागला माझ्या मुखा। सावळा पांडुरंग मला भेटून गेला सखा। आज माझ्या तोंडाला काळं नाही फासलंय। माझ्या विठुरायाचा बुक्का लागलाय। मी माझ्या विठुरायाला आणि आई तुला विनंती करते, या भाबड्या अज्ञानी लोकांना माफ कर। अगं त्यांना माहितच नाहीये ते काय करतात। यांचा हा द्वेष, हा विकार माझी कसोटी आहे। विठुरायाची शपथ, मी या कसोटीत ना तुटणार ना हारणार। सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः। मला ना हे बिलकुल पटलेलं नाही। शांत हो आदू, चिडू नकोस। अगं इंदू कसं शांत हो मी आणि का नाही चिडू? माझ्या बायकोला अग्निपरीक्षा द्यायला लावणारा तो मोहित कोण आहे? कोण आहे तो? आणि हे सगळं जर तो निवडणुकीसाठी करत असेल ना तर मला नाही लढायची निवडणूक। त्यांना हेच पाहिजे आदू,
तू जर निवडणुकीतून माघार घेतलीस तर हा त्यांचा विजय आणि तुझ्या पराभवाचं कारण मी ठरेल. समजून घे ना. तू अगं मी कसं समजून घेऊ? आणि मुळात तू अग्निपरीक्षा कशासाठी द्यायची आणि का? तू काही चुकीचं केलंच नाही हे आपल्याला माहिती आहे, तर का करायचं हे सगळं? आदू, सगळेच तुझ्यासारखे समजूतदार नसतात रे. तुझा माझ्यावरचा असलेला विश्वास, एकमेकांवरचा विश्वास ही आपली ताकद आहे. आणि याच ताकदीनं आपल्याला लोकांची मदत करायची. तुझं निवडणूक लढणं, माझी अग्निपरीक्षा देणं नव्या बदलाची नांदी आहे तू. कशी आहेस ग तू? जशी पण आहे तुझीच आहे. किती कठीण परिस्थिती असली तरी तू कधीच हारत नाही. एका बाजूला विठुराया आणि दुसरीकडे तू. मी हरूच शकत नाही. आता तुला माहितीये, बायकोला नवऱ्याचा इतका भक्कम आधार आणि विश्वास असेल ना तर ती जगाशी लढू शकते. इथं तर फक्त दुष्टांना तोंड द्यायचंय रे. पळ 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 पळ. हा हा ये घे. हा हा चल 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 पुढे चल चल. हा हा. सासूबाई, एवढ्या मग्न होऊन कुठला खेळ खेळताय तुम्ही? हे पोरीला पळवायचा. पोरगी पळते म्हणजे? अहो त्यो नाही का, ती पोरगी असते इकडून तिकडून 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 पळत असती नुसती. ह्यो गेम. पळ 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 पळ. म्हणजे सासूबाई, तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये आणि तुमच्या मोबाईल मध्ये एकच खेळ खेळताय. पाठ राखीन बाईंची पार पळता बोई थोडी करून टाकली तुम्ही. हा, आधी अंगावर घेतली शिंगावर. पळ 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 जोरात पळ. हा, छाती फुटस तर पळ 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 पळ. अंग, अंग, अंग. पडली पडली खड्ड्यात. गेली. सासूबाई, अशा नाही ना पाठ राखीन बाई पार अशा हैराण होऊन जातील आणि एक दिवशी ना हे घर सोडून पळूनच जाईल. जे बघा ना, एकीकडं तुम्ही